हेलो। हॅलो, पांडे साहेब का? हाँ बोल रहा हूँ, आप कौन? मी अश्विनी देवधर बोलते। ते समीर कर्वेंनी पैसे घेतले होते ना? हाँ आया समझ में। हाँ बोलिए बोलिए। तुम्ही आहात का ऑफिसमध्ये? मी पैसे द्यायला येणार होते। पैसा देना है? अरे फिर आ जाइए। अरे पैसा लेने तो हम कहीं से भी कहीं भी पहुंच सकते हैं। बड़ी जल्दी आपने पैसा इकट्ठा कर लिया, कमाल है। नाही साहेब, सगळे पैसे नाही आहेत माझ्याकडे। फक्त 1.5 लाख गोळा झालेत, ते द्यायचे। सिर्फ 1.5 लाख? अरे अच्छा ठीक है, फिर 1.5 लाख तो 1.5 लाख। चलो भागते भूत की लंगोटी, हाँ आ जाइए, हम है ऑफिस में ही है। हॅलो, कोण? अश्विनी का ग? बोलते। कोण बोलते? अगं मी समीरचा मामा बोलतोय, जालन्याहून। मामा, बोला ना, काय झालं? अगं पोरी, समीर अमेरिकेला गेला आणि हाय खाल्ली प्रमिलानं। म्हणजे काय झालं आईंना? हे तिला, मामा काय झालं सांगा ना। अगं तिला हॉस्पिटलला ठेवलंय, हार्ट अटॅक आलाय। काय? काय चाललंय बिट्या? काय नाही यार, जाम टेन्शन आलंय मला। कसलं? ही आशू पण नाही यार, तो समीर अमेरिकेला गेल्यापासून असली येडछाप सारखी वागतीये ना। आता तुझ्या टेन्शनचं ना आशूचं काय संबंध? आणि मी आशूला नमिताकडे पाठवलं होतं। अरे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मला खरंच सोडवत नाहीये यार। सोडवत काय नाहीये, त्या नमिता प्रधानने हिसकावून घेतलीये संधी तुझ्या हातातून। माती खाल्लीस ना तू। आता आशूला तिथे पाठवून काय होणार आहे? ए, तू शहाणपणा शिकू नकोस हा मला। त्या नमिताला आशू खूप आवडते। तिकडे गेलीये का नाही, काय बोलणं झालंय, काही कळायला मार्ग नाहीये यार। एक फोन सुद्धा करता येत नाही आशूला। बोलण्यासारखं काही नसेलच, काय फोन करणार आहे ती? तू नाट लावू नकोस हा। मला ना कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा। हो, आणि मला ह्या अनिश्चित रिलेशनशिपचा कंटाळा आलाय। काय? खरं बोलतोय मी। हे 25 लाख तर बुडालेच, आता ती नमिता प्रधान तुला पुन्हा दारात उभं करेल असं मला तरी नाही वाटत। रोहन, चिडतेस कशाला? हा, मोठ्या गप्पा मारतेस ना। मी प्रॅक्टिकल आहे, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, याव त्याव। एवढी साधी सिच्युएशन कळत नाही तुला? मग तुझं काय म्हणणं आहे? काय करायला हवंय मी? मी सांगतो ना, झकासपैकी लग्न करू। मस्त नोकरी आहे मला, 20,000 रुपये पगार आहे आणि वर्षभरात वाढेलही तो। अरे सगळं नीट होईल यार। आणि राहायचं कुठे? तुझ्या त्या 1 BHK खुराड्यात? तुला शरम वाटत नाही का ग त्या फ्लॅटला खुराड म्हणायला? 10 बाय 10 ची जागा मिळत नाही इथे लोकांना संसार करायला। मी 10 बाय 10 ची स्वप्न बघू शकत नाही। माझी स्वप्न आलिशान आहेत, आलिशान, कळलं? मग मी त्यासाठी थांबू शकत नाही। तुझी आलिशान स्वप्न पूर्ण होईपर्यंत माझी गेली शान होऊन जाईल। मला उद्या सकाळपर्यंत उत्तर हवंय। कसलं उत्तर? आपण लग्न कधी करायचं? रादर तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? उद्या सकाळपर्यंत जर तुझं उत्तर मला मिळालं नाही तर मी तो तुझा नकार समजेन। मीता, काय झालं शुभू?
अगं तू फोनवर म्हणालीस की तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून. हो पण मग तू टेन्शन का घेतलंयस? रिलॅक्स. अगं महत्वाचं म्हणजे मला वाटलं नक्की काहीतरी. टेन्शनच असणार, स्वाभाविक आहे. म्हणजे हल्ली माझे मूड दर 2 दिवसांनी बदलत असतात. आय एम सॉरी. मी तरी काय करू? घटनाच अशा घडतात की माझा गोंधळ उडून जातो. मग आता नवीन गोंधळ काय झालाय ते सांग. आता गोंधळ अजिबात नाहीये. उलट सगळं चित्र अगदी क्लिअर झालंय. कशाबद्दल बोलतेस तू? हे बघ शुभू, आता आपण सरोगेट मदरसाठी पुन्हा एकदा जाहिरात देणार. मग पुन्हा एखादी नवीन बाई, मग ती कोण असेल, कशी असेल, काय करत असेल आपल्याला काहीच माहिती नसणार. त्यापेक्षा आपल्या पाहण्यातली एखादी चांगली मुलगी, आय मीन तिच्याशी बोलून ठरवलं तर. मला जशी हवी तशी, अगदी तशी मुलगी पाहिली आहे मी. कोण? तूही ओळखतोस तिला. आणि याबाबत जर मी तिला कन्व्हिन्स करू शकले तर तुलाही तितकाच आनंद होईल. मी ओळखतो तिला? कोणाबद्दल बोलतेस तू? अश्विनी. अश्विनी? का? काय झालं? तिचं नाव ऐकून तुला आनंद नाही झाला? मीता ती तयार होणार नाही. आणि समजा झालीच तर तुला कसं वाटेल? आनंद नक्कीच वाटेल, पण अशक्य आहे ग. हे बघ, तुला माहितीये की पहिल्यापासून मला किटीपेक्षा अश्विनीच जास्त आवडली होती. देवानी सुद्धा सगळ्यात आधी अश्विनीला आपल्या समोर आणून उभं केलं होतं. हो, पण तुझ्या त्याच देवाने 5 मिनिटात आपली चूक सुधारली आणि किती समोर आली. शुभू, याच घटनेकडे आपण एखाद्या वेगळ्या दृष्टिकोनाने नाही पाहू शकत? म्हणजे अश्विनीला आपल्या डोळ्यासमोर आणून देवाने असं तर सुचवलं नसेल ना की हीच तुमच्या बाळाची आई आहे. पण किटीला इथे बोलवून तुम्ही जो गाढवपणा केलाय तो आधी निस्तरा आणि मगच अश्विनी तुम्हाला मिळेल. काहीतरी काय बोलतेस? वेडेपणा आहे. असेल कदाचित. माझ्या मनाला किटीपेक्षा अश्विनी जास्त आवडते म्हणून माझ्या मनाने केलेला हा खेळ असू शकतो. पण अश्विनीला आपले 2 लाख रुपये सापडणं, तिच्या घरी जाण्याची संधी माझ्यापर्यंत चालत येणं, किंवा अगदी दिवाळीला किटीच्या ऐवजी अश्विनीने माझ्याबरोबर शॉपिंगला येणं, ह्या सगळ्या घटनांच्या मागे काहीतरी कारण असेल असं नाही वाटत तुला? मीता, कारण वगैरे काही नाहीये. निव्वळ योगायोग आहे. माननी मला 100 वेळा समजावून सांगितले की योगायोग हा प्रकार अस्तित्वातच नाहीये. प्रत्येक घटना ही पूर्वनियोजित असते. ती त्या क्षणाला आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. फक्त ते त्या क्षणाला आपल्याला कळत नाही इतकंच. अच्छा, आणि अश्विनीच आपल्या बाळाची आई होणार आहे हे आता तुला कळलंय का? मला फक्त इतकंच कळतंय की जितकी आपल्याला अश्विनीची गरज आहे तितकीच अश्विनीलाही आपली गरज आहे. फक्त या 2 गरजा एकत्र आणणारा क्षण. मी त्या क्षणाची वाट नाही पाहणार, शोधून काढणार त्याला. अंजू, इथे जालन्याहून फोन आला होता. जालन्याचे फोन इथे येत नाही. तुमच्या बहिणीच्या मोबाईलवर येतात. तिला विचारा. अगं तेच सांगतोय ना, तिचाच फोन आला होता जालन्याहून शेजारच्या पवारांकडे. आपला फोन डेड आहे का? हो. तरीच अंजू, काय झालंय माहितीये का?
समीरच्या आईला हार्ट अटॅक आलाय, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि आशूसुद्धा परस्पर जालन्यालाच गेले. अंजू, मी काय बोलतोय? कधी कुठे काही विचारशील का नाही? काय विचारायचंय? संकट आली की ते टाळण्यासाठी माणसं काहीच करू शकत नाहीत, फक्त प्रयत्न करू शकता. भोगतोय ना आपण. मामा मामा बरं झालं तू आलीस. काय झालं अचानक? आई कशात आता? अगं अचानक त्रास सुरू झाला, घाम फुटला, श्वास घेता येईना. अगं तरी आपलं नशीब की ती माझ्या घरी आलेली होती. डॉक्टर काय म्हणतात? हे काय म्हणणार, इथे आल्या आल्या ICU मध्ये भरती गेलं, ह्याच्यावरनं कळतंच ना आपल्याला. आता तू आलीस ना, तू बोल डॉक्टरांची. मी आईंना भेटून येते. नाही ना, आत्ता काय बघणार तू? आज जाऊनच देत नाहीये. काचेतनं बघायचं, नाका तोंडात नळ्या घातल्यात, ग्लानी येऊन पडल्यासारखी पडली बिचारी. कसली काळजी वाटत होती का? इथे आणलं तेव्हा काही बोलत होत्या का? अगं तुझ्या नावाचा ध्यास घेतला होता, आशूला बोलवा, आशूला बोलवा. अगं आता समीरची काय परिस्थिती होईल ह्याचीच काळजी वाटते. तुम्ही कळवलं त्याला? अगं मी कसं सांगणार, तिथला फोन नाही आहे माझ्याकडे. आता तू कळव. नाही, मी आधी डॉक्टरांशी बोलते. आईची तब्येत थोडी ठीक होऊ दे, मग कळवेन त्याला. असं कर, तिथे बस, मी तुझ्यासाठी घरी जाऊन डबा घेऊन येतो, कारण हॉटेलला सगळी बंद झाली असतील ना. नको, मला भूक नाही आहे. मी खाल्लंय वाटेल. रमीला आजारी असताना तू वाटेत खाणार? मला शिकवतेस? मला भूक नाही आहे मामा. कॅन्टीनमध्ये चहा मिळेल ना? हो मिळेल ना. तू असं कर, तू इथे बस, मी तुझ्यासाठी चहा आणि 4 बिस्किटं घेऊन येतो. थोड्याच पोटाला आधार. हां आधार. आणि मी संध्याकाळी भाजीपोळी खाणार नाही, माझ्यासाठी प्लीज शिरा कर. घरात जे केलेलं असेल ना ते खा. निघ. हाय. अरे तुम्ही अचानक या ना, आत या. ॲक्च्युली ना इथे जवळच माझं काम होतं म्हणून आले होते. म्हटलं दुष्यंत कसा आहे बघून जावं. दुष्यंत झोपलाय, घेऊन येऊ का त्याला? नाही नाही, राहू दे ना, इट्स ओके. हे दुष्यंतसाठी खेळणं आणलं होतं आणि तुझ्यासाठी चॉकलेट्स. थँक्यू. कशाला उगाच, मग महागड्या गोष्टींची सवय लागते मुलांना. राहू दे. ह्याच्यात खूप चॉकलेट्स असतात ना? खूप. अश्विनी कुठे दिसत नाहीये? ती नाही राहत आता या घरात. उशीर होतो ना क्लासला जायला. निघ. तिच्या ऑफिसचा नंबर मिळेल का? म्हणजे मला पत्ता माहिती आहे, मी तिथे जाऊन भेटली असते तिला. माझ्याकडे नंबर नाही आहे तिचा. मोबाईल नंबर तोही चालेल. नाही, तोही नाही. ओके. मग मी येते. थांबा ना, चहा ठेवते. नाही नाही, जरा घाईत आहे ना म्हणून. नाही, 2 मिनिटात होईल हो चहा. परत केव्हा तरी. आता येते. बर. नमस्कार. नमस्कार. मिसेस कर्वेन बरोबर कोण आहे? मी. आपण कोण त्यांच्या? सून आहे तिची, मुंबईहून आली. आईची तब्येत बरी आहे ना? आता स्टेबल आहेत त्या, पण
पण काय? तुम्ही जरा माझ्या केबिनमध्ये या प्लीज, मला आपल्याशी बोलायचंय. हो मामा. बाळा काळजी करू नको. अगं केस हिस्ट्री वगैरे विचारायची असेल हां, आपल्याकडे जुने पेपर्स आहेतच ना. आणि गेल्या वेळी ती इथेच होती ॲडमिट. हां झालं, काळजी करू नको, जा विचारून ये डॉक्टरना. हां काळजी करू नको प्लीज. या बसा. हे पहा, काळजी करू नका. मेडिकल सायन्स फार पुढे गेले. पूर्वी ज्या गोष्टी अत्यंत अशक्य होत्या त्या आता अगदी सहज सोप्या झाल्या. आईंना नक्की काय झालंय? हे पहा, ऐकताना थोडंसं सिरियस वाटेल तुम्हाला, पण एकदा बायपास सर्जरी झाली की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बायपास? हो, त्यांच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि त्यामुळे रक्तप्रवाह खंडित होतो मधून मधून. लक्षात येते ना तुमच्या? हो. काय, असाच रक्तपुरवठा जर खंडित होत राहिला तर हृदय कोणत्याही क्षणी बंद पडू शकतं. नाही नाही, तेच म्हणतोय ना मी, त्यासाठीच तर बायपास करायची ना. बरं, काय करता आपण मुंबईत? प्रायव्हेट फर्म मध्ये नोकरी करते. आणि पेशंटचा मुलगा कुठे असतो? अमेरिकेला. आलं लक्षात. हा बायपासचा निर्णय घ्याच तुम्ही. हो. ऑपरेशन कधी करावं लागेल? लवकरात लवकर, म्हणजे 2-4 दिवसात. साधारण किती खर्च येईल? फार नाही, अंदाजे 3.5-4 लाख. $4 लाख? काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? अशू अशू अगं काय झालंय प्रमिलाला? आईची तब्येत. काय काय झालं तिला? हॅलो समीर. अशोक, काय झालं तुला? तू रडतेस का? समीर, मी जालन्याला आली आहे. आईची तब्येत बरी नाहीये. काय? आई? अगं अशोक अशोक काय झालं तिला? तुम्हाला खरं खरं सांगा, माझी शपथ आहे तुला. आईची बायपास सर्जरी करायला लागणार आहे. 2 ब्लॉकेजेस आहेत. काय? अरे देवा. अशोक, अगं पण मी तिकडे येतो लगेच आता. ते कसं शक्य आहे समीर? अरे तू तिकिटासाठी पैसे कुठून आणणार आहेस? हो ना, सगळे पैसे युनिव्हर्सिटीत दिलेत. अगं आशू, पण आशू काय होणार ग? तू काळजी करू नको, मी आहे ना इथे. मी करेन काहीतरी. काय करणार आहेस तू? अगं या ऑपरेशनला किती पैसे लागतात माहितीये का तुला? कुठून आणणार आहेस तू? काय करणार? समीर इथे दातार काका, किटी, रोहन सगळे आहेत. मला कोणीतरी कुठून तरी मदत करेल ना. आशू, मी कसा राहणार का इथे? समीर, तू माझ्यावर विश्वास ठेव. देवावर विश्वास ठेव. मी तुला शब्द दिला होता ना, तो पूर्ण करण्यासाठी देव मला नक्की मदत करेल. तू नको काळजी करूस. ठेवते. ठीक आहे आशू, काळजी घे आईची आणि स्वतःची सुद्धा.